YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. समर 2025 एक्झामिनेशन किंवा मे 2025 ते जून 2025 या दरम्यान झालेले समर 2025 एक्झामिनेशन सर्व कोर्सेस ज्यांचे कोणाचे या दरम्यान एक्झामिनेशन झालेले असतील ते रेग्युलर असू रिपीटर असू कोणतेही असू तर जवळपास सर्वच कोर्सेसचे एक्झामिनेशनचे रिझल्ट्स अवेलेबल झालेले आहेत. त्याच्याकरता डायरेक्ट PRA नंबर टाकायचं, मे जून 2025 सिलेक्ट करायचं, खाली कॅप्चा कोड टाकून सबमिट करून टाकायचं आणि तुमचा रिझल्ट बघायचा आहे. ठीक आहे, सर्वांचेच रिझल्ट आलेले आहेत. आता मी वाचून दाखवणार नाही, फक्त स्क्रीनवर दाखवतो. मी मोस्ट पॉप्युलर सांगतो. BA, BCom, MA, BSc, MSc असे हे पॉप्युलर जे कोर्सेस आहेत ह्या सर्वांचे रिझल्ट लागलेले आहेत. फक्त एक तुम्हाला दिसतंय की M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न ह्याचा तेवढा रिझल्ट लागलेला आहे. हा अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. हा एक कोर्स सोडला तर सर्व MA, BA, BCom, BSc, MCom, MSc पॉप्युलर कोर्सेसचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. जर एखाद्या सेमिस्टरचा किंवा एखाद्या इयरचा या कोर्सेसचा रिझल्ट तुम्हाला दाखवत नसेल तर काळजी करू नका. 1-2 ते 3 दिवसात जास्तीत जास्त 15 जुलै 2025 पर्यंत सर्व सेमिस्टर सर्व वर्षांचे रिझल्ट डिक्लेअर्ड होणार आहेत. तसेच वेबसाईटवर डिस्प्ले होणार आहेत आणि तुम्हाला त्यांचे ऑनलाईन मार्क मेमोसुद्धा प्रिंट काढता येणार आहेत. ठीक आहे, जे कोणते विद्यार्थी पास झाले असतील त्यांचं अभिनंदन. जे फेल झालेले असतील काळजी करायचं गरज नाही. लगेचच डिसेंबर 2025 महिन्यामध्ये तुमची पुढची एक्झाम होणार आहे. त्याचे 1 महिन्याभरानंतर फेल झालेल्या विद्यार्थ्याकरता पुनर्परीक्षा ते रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म चालू होतील. त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतोच. आपल्या व्हिडिओकडे ध्यान ठेवायचं आपल्या चॅनलवर आणि तो व्हिडिओ आल्यानंतर लगेच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस ATM तो स्वतःच्याच ATMने फीस भरून टाकायची आणि लगेच डिसेंबरला प्रचंड गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. जर आता आपला अभ्यास न झाल्यानंच विद्यार्थी फेल होतात, काळजी करायची गरज नाही. पण पुढच्या एक्झाममध्ये भरपूर अभ्यास करून प्रचंड टक्केवारी घेऊ शकतो ना आपण. त्याचा आनंद वेगळाच असतो. 40-50% मार्कापेक्षा 75% 80% घेतलेल्या मार्काचा आनंद वेगळाच असतो. फेल झालो तर काय, पुढच्या वेळेस 75% घेऊ आपण. ठीक आहे, तर आतापासूनच अभ्यासाला लागायचे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म येतील तेव्हा येतील. ज्या ज्या विषयात आपण फेल झालो त्याचे बुक्स घ्यायचं आहे आणि त्याचे बुक्स एकदा तरी पूर्णपणे वाचन करायचं आहे. मुद्दे पाठ करायचे आहे त्याची. त्या मुद्द्याविषयी परीक्षेत काय आलं तर आपण काय लिहू शकतो प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, सोपं आहे. आपण काय करतो, पुस्तकच उघडत नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी पुस्तक उघडतो. मग तेवढे पुस्तकं तुम्हाला वाचणं कसं होतील. एकदा तरी वाचन झालं पाहिजे मनाने लिहिण्याकरता. ठीक आहे, तर पुढील जे कोणते विद्यार्थी फेल झाले असतील त्यांना पुढच्या परीक्षेत भरघोस गुणांनी उत्तीर्ण होण्याकरता खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रचंड गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर इथं स्क्रीनवर पाहू शकता मी कोणकोणते रिझल्ट लागले मी दाखवतो. फक्त स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवायचं आहे 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशन करून तुम्ही स्क्रीनवरली माहिती पाहू शकता किंवा झूम करून पाहू शकता. ठीक आहे, हे पाहून घ्या. आता पूर्ण दाखवतो मी, ह्याच्यात वाचून घ्यायचे तुम्ही. ठीक आहे, हां बघा, फक्त M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्नचं राहिला रिझल्ट. बाकी सगळे रिझल्ट लागलेले आहेत. ज्याचा रिझल्ट लागलेला आहे ज्याचा रिझल्ट राहिलेला आहे, ज्याचा रिझल्ट लागला नाही त्याच्या पुढे प्लीज वेट लाल अक्षरात लिहिते आणि ज्याचा रिझल्ट लागला आहे त्याच्या पुढे निळ्या अक्षरामध्ये क्लिक हिअर लिहिलेलं असतं. त्या क्लिक हिअरवर क्लिक करून PRA नंबर वर्ष निवडून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. तसेच PDF च्या स्वरूपात डाउनलोड करून सेव्ह करून प्रिंटआउट देखील काढू शकता. ठीक आहे, आता विविध कोर्सेसला ॲडमिशन चालू झाले आहेत. रेग्युलर युनिव्हर्सिटीला मुक्त विद्यापीठात बी चालू झालेले आहेत. तर तुम्ही लगेचच तुमची ओरिजिनल मार्कशीट हार्ड कॉपी येऊपर्यंत ह्या ऑनलाईन प्रिंटच्या आधारे तुम्हाला कुठं ॲडमिशन मिळत असेल तरी तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता, ॲडमिशन करू शकता. पुन्हा हार्ड कॉपी त्यांना नेऊन द्यायचं आहे. रेग्युलरला ॲडमिशन करायचं असेल तर आणि मुक्त विद्यापीठातच ॲडमिशन करायचं असेल आणि अगोदरची शैक्षणिक पात्रता इथूनच पास असाल तर काय टेन्शन घ्यायचं नाही. ही ऑनलाईन जी मार्क मेमोची कॉपी आहे हीच कॉपी फॉर्म भरताना पुढील नवीन कोर्सला ॲडमिशन घेताना फॉर्म भरताना
ऑनलाईन मार्क मेमोचीच कॉपी स्कॅन करून अपलोड करायचं आहे. तुम्हाला ॲडमिशनला काही अडचण येत नाही, कारण स्वतःच्याच विद्यापीठात ॲडमिशन घ्यायला तुम्हाला ऑनलाईनचा मार्क मेमो पण चालतो. ठीक आहे. इतर विद्यापीठात सुद्धा YCMचा ऑनलाईनचा मार्क मेमो चालतो. आपल्या इथं तर 100% चालतोच. त्याला रिझल्ट लागला कळतोच. नवीन हार्ड कॉपी येऊपर्यंत तुम्ही स्कॅन करून टाकला तरी आपल्या YCMमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. ठीक आहे. पुढे हे पाहून घ्या सगळे. हे छोटे छोटे कोर्सेस असणार आहेत. डिप्लोमा इन हॉस्टेल मॅनेजमेंट ह्याचा एक रिझल्ट राहिलेला आहे. आणि M83 MA एज्युकेशन NEP 2020 पॅटर्न ह्याचा एक रिझल्ट राहिलेला आहे. ते लवकरच येऊन जाईल. 15 तारखेपर्यंत राहिलेले काय 4-5 कोर्सेसचे रिझल्ट आहेत ती 15 तारखेपर्यंत येऊन जातील. चिंता करायची गरज नाही. ठीक आहे. हे बघा सगळे लागलेत रिझल्ट. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स MCAचा रिझल्ट राहिलेला आहे. ठीक आहे. येऊन जाईल 15 तारखेपर्यंत सगळे रिझल्ट येऊन जातील. ठीक आहे. चिंता करायची गरज नाही. ओके. ठीक आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.